नागपूर शहर पोलिसांकडून अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशन थंडर मोहिमेला मोठे यश मिळाले आहे। 14 मे रोजी सायंकाळी अंमली पदार्थ विरोधी पथक नागपूर शहरात पेट्रोलिंग करीत होते। यावेळी पारडी पोलीस ठाणे हद्दीत उमय्या कॉम्प्लेक्स समोर एक कंटेनर ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कारमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी तत्काळ दोन्ही वाहनांना ताब्यात घेत पंचासमक्ष झडती घेतली। यावेळी कंटेनर ट्रक आणि कारमधून तब्बल 34 किलो गांजा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणात सय्यद सुमेल सय्यद इस्माईल, मोहम्मद अनस सय्यद हिदायतुल्ला, रवी उदयसिंग शाहू, अनिकेत गजानन गायनर, अमल निमराज गायधणे आणि आकाश संजय विठोले या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 34 किलो गांजा, 8 मोबाईल फोन, एक अशोक लेलँड कंटेनर ट्रक आणि एक स्विफ्ट डिझायर कार असा एकूण 29,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिसातील संभलपूर येथील विजय कुमार बहेरा नावाच्या आरोपीकडनं आणल्याची माहिती समोर आली आहे। आर्थिक फायद्यासाठी हा गांजा विक्रीसाठी आणण्यात आल्याचीही तपासात स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी पारडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे। पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भंडारा नागपूर हायवे रोडवर कापसी ब्रिज जवळ शिवमंदिराच्या लगत आम्हाला एक ट्रक आणि एक स्विफ्ट कार आणि त्यामधील इसम आपसात काहीतरी संशयित वस्तूची देवाणघेवाण करताना दिसून आल्याने आम्ही त्यांना घेराव घालून थांबवले आणि पंचासमक्ष रितसर त्यांचे ट्रकची आणि वाहनांची स्विफ्ट कारची झडती घेतली असता त्यामध्ये ट्रकमध्ये एकूण 30 किलो गांजा हा अंमली पदार्थ तसेच स्विफ्ट कारमध्ये 4 किलो असा एकूण 34 किलो गांजा हा अंमली पदार्थ आम्हाला मिळून आला। त्या ठिकाणी गांजा संबलपूर ओरिसा या राज्यातून घेऊन आलेला चालक तसेच ते स्वीकारण्यासाठी आलेले इतर 4 इसम असे एकूण 5 आरोपी आम्ही घटनास्थळावरून ताब्यात घेऊन त्यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। त्यांच्या ताब्यामध्ये एकूण 34 किलो गांजा तसेच एक अशोक लेलँड कंटेनर ट्रक आणि स्विफ्ट डिझायर कार, 8 मोबाईल याप्रमाणे एकूण 29 लाखाचा मुद्देमाल मिळालेला आहे। तसेच याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो आंधळगाव जिल्हा भंडारा या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यासुद्धा अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये जे आरोपी अटक आहे त्यामध्ये ट्रक चालक आहे सय्यद सुमेल सय्यद इस्माईल, तसेच स्विफ्ट कारमधून गांजा घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेले जे इसम आहे ते मोहम्मद अनस सय्यद हिदायतुल्ला, रवी उदयसिंग शाहू, अनिकेत गजानन गायनेर, अमन निमराज गायधणे हे हिंगणा या ठिकाणी आहे। तसेच या सर्व याचा मुख्य सूत्रधार ज्यांनी गांजा या संबलपूर या ठिकाणी त्याच्या संपर्कातील व्यक्तीकडून मागविला आणि नागपूरमध्ये घेऊन आलेला या सर्वांकरता तो पाहिजे आरोपी जो आम्ही भंडारा जिल्ह्यातून अटक केलेला आहे तो आकाश वसंत विठोले असे सर्व 6 आरोपी यामध्ये सध्या अटक आहेत। हे जे यातील आरोपी अटक केलेले आहे घटनास्थळी हा ट्रक चालक त्यांना आणून देण्यासाठी घेऊन आलेला आहे आणि जो मुख्य सूत्रधार आहे त्याने हा ओरिसा या ठिकाणाहून मागवलेला असून जे अटक आरोपी करण्यात आलेले आहे त्यांच्याकरता आणलेले असल्याचे तपासामध्ये दिसून येत आहे।